हाय गाईज, मी अवंती पडवळ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी तुम्हाला दाखवत आहे आता फ्लावर एक्झिबिशन. तर आम्ही आलेलो आहोत फ्लावर एक्झिबिशन पाहायला बायकळा वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेमध्ये. येथे दरवर्षी फ्लावर एक्झिबिशन होत असतं हे आम्हालाही याच वर्षी समजलेलं आहे. आम्ही फर्स्ट टाइमच इथे आलेलो आहोत. हा आहे एंट्री पॉइंट. सुरुवातीलाच इथे फोटो सेक्शन चालू आहे. फोटो सेशन करण्यासाठी त्यांनी आपल्याला इथे छान असं डेकोरेशन पण करून दिलेलं आहे. पाहत आहात तुम्ही. सकाळची वेळ आहे. सकाळी लवकरच आम्ही इथे आलेलो आहोत. आम्ही इतक्या लवकर आलोय तरी पण तुम्ही गर्दी पहा. सकाळचे साधारणतः 9 वाजलेले आहेत आणि ही गर्दी पहा. हे जवळपास 5 दिवसांचं फ्लावर एक्झिबिशन इथे असतं, दरवर्षी असतं. खूप सुंदर दिसतंय सगळं. आम्ही तर मस्त एन्जॉय केलं. तुम्ही हे नजारे बघा किती छान आहेत. सकाळची वेळ आहे, खूपच छान. इथे हे देखावे तयार केलेले आहेत जे फुलांनीच डेकोरेट केलेले आहेत. आपली करन्सी दाखवलेली आहे. त्यानंतर आपली राष्ट्रीय नदी गंगा, हिचा पण खूप छान देखावा तयार केलेला आहे. पाहू शकता, खूप छान आहे. आपलं राष्ट्रीय फूल कमळ पाहू शकता. पुढचा नजारा बघा किती सुंदर आहे. खूपच मस्त. अगदी छान वाटलं इथे येऊन. भारताचे राष्ट्रीय जलचर डॉल्फिन, ते पण फुलांनी डेकोरेट करून तयार केलेले आहेत. खूप सुंदर बनवलंय बघा. हे सगळं किती छान दिसतानाच किती सुंदर दिसतंय हे सगळं. पाहू शकता. आपला राष्ट्रीय प्राणी वाघ, म्हणजे जे पण आपलं आहे ना राष्ट्रीय प्राणी, पक्षी, नदी, सगळं इथे फुलांनी डेकोरेट करून तयार केलेलं आहे. इथे आमचं फोटो सेशन चालू होतं. किती छान आहे वाघ, बघू शकता. इकडे आपला राष्ट्रीय पक्षी आहे. जाऊया आपण. हे पहा, हे पहा आपला राष्ट्रीय पक्षी मोर. किती सुंदर सजवलाय. खूप मजा आली आम्हाला हे सगळं बघताना. खूप एन्जॉय केला आम्ही इथे. आता इकडे फ्लावर्स चालू झालेले आहेत. सगळ्या प्रकारचे फ्लावर्स आहेत. जे फ्लावर्स तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही ते सगळे या फ्लावर एक्झिबिशनमध्ये आम्ही पाहिलेत. तुम्हीही फ्लावर एक्झिबिशन पाहायला आलेत तर तुम्हालाही हे सगळं बघायला मिळू शकतं. पण आम्ही आज 2 फेब्रुवारीला इथे आलो होतो, म्हणजे आणि हा लास्ट डे होता फ्लावर एक्झिबिशनचा खरं तर. हे पहा, खूप छान त्यांनी ना हे सगळं छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये फुलांची ही झाडे आहेत आणि त्याला फुले आलेली आहेत. खूप कलरफुल आणि खूप छान दिसत होतं हे सगळं. पाहायला एवढं मस्त वाटत होतं. अगदी मन प्रसन्न झालं इथे जाऊन. पाहू शकता. गर्दी पण पहा. एवढ्या सकाळी सुद्धा किती लोक इथे आलेले आहेत बघण्यासाठी. खूप छान कलरफुल सगळी फुलं होती. ह्या सगळ्या फुलांची नावे वगैरे तिथे त्यांनी लावलेली होती. हे बघू शकता तुम्ही. अशा जे पण फुलझाडं होती ना, अशी पाटी लावून त्यांची नावे वगैरे सगळं इथे दिलेलं होतं. त्यामुळे इथे फुलांची, जरी आपल्याला फुलं माहीत नसली की कुठलं फुल आहे, तर त्यांची नावं वगैरे इथे त्यांनी दिलेली होती. बघू शकताय तुम्ही. खूप छान सगळी फुलं आहेत. खूप कलरफुल. म्हणजे मी तर ही सगळी फुलं म्हणजे पहिल्यांदाच बघितलीत. कारण आपल्याकडे सगळीच फुलं आपल्याकडं नाही आढळत. इथे असं कुठलंच फूल नव्हतं जे या फ्लावर एक्झिबिशनमध्ये नव्हतं.
खूप सगळ्या प्रकारची फुले इथे होती। पाहू शकता तुम्ही, हे पहा, अशा पद्धतीने त्यांची नावे वगैरे सगळं इथं सांगितलेलं होतं। किती सगळ्या कुंड्या आहेत ह्या, किती कलरचे आहेत बघा। इतके छान छान कलर्स आहेत ना या फुलांचे की ते दिसताना किती कलरफुल आहे सगळं, खूप छान। हे फ्लावर एक्झिबिशन होतं, पण असं नाही की इथे फक्त, जसं की मी तुम्हाला म्हणाले की इथे फक्त फ्लावर्स नव्हते, तर हे पहा, हे आहेत भाज्या, दुधी भोपळा। म्हणजे हे जी शहरामध्ये मुले राहतात ना, त्यांना शिकण्यासारखं इथे खूप काही होतं। फुले तर त्यांना पाहायला मिळालीच असती। हे जे मी तुम्हाला दाखवलंय हा आहे डांग्या भोपळा, दुधी भोपळा, डांग्या भोपळा। त्यानंतर इकडे पुढे अजून पण म्हणजे कारली, हे आहे चिक्कूचं झाड, पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर जी ही अशी फळझाडे वगैरे, जी फळे कुठे लागतात झाडावर, आंब्याची झाडे होती ही। सगळ्या प्रकारची ही फळझाडे, भाज्या वगैरे, हे सगळे सुद्धा इथं होतं। सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे होत्या। आता मी ते सगळं शूट नाही केलंय। हे पहा, पुढे येऊन परत ही सगळी फुलझाडेच आहेत, पण इथे शिकण्यासारखं खूप काही होतं। सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे कशा येतात हे सगळ्या कुंड्यांमध्ये दाखवल्या होत्या। सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे होत्या। तर इथे मी माझ्या मुलांना घेऊन आले होते, तर मला त्यांना खूप काही दाखवता आलं, त्यांना शिकवता आलं, त्यांनाही बघायला मिळालं की कशी सगळ्या भाज्या कशा येतात। त्याच्यामध्ये वांगी होती, कारली होती, शेपूची भाजी, पालकची भाजी, सगळ्या प्रकारच्या होत्या, जे मी आता इथे तुम्हाला नाही दाखवलंय। थोडंसं आम्हाला पुढे राणीचा बाग पण फिरायचा होता, म्हणून आम्ही हे जरा पटपट पाहून आम्हाला पुढे जायचं होतं। ही आहेत गुलाबाची फुले, पाहू शकता तुम्ही, सगळ्या रंगाची गुलाबाची फुले आहेत। खूप छान, खूप मस्त होती ही सगळी फुले। मुलं पण खूप खुश झाली होती की त्यांना काहीतरी एवढं सगळं बघायला मिळालं। पाहू शकता तुम्ही, सगळ्या प्रकारची इथे गुलाबाची फुले आहेत। हे सगळं बघत बघत आम्ही हळूहळू पुढे गेलो। नंतर त्यांनी पुढे गेल्यानंतर इकडे ना त्यांचे शॉप्स पण होते। एक्झिबिशन म्हटलं तर ते सगळं आलंच की तुम्हाला कुठल्या कुंड्या घ्यायच्या असतील किंवा कुठल्या फुलांचं बियाणं घ्यायचं असेल, बी पाहिजे असेल, तर ते सगळं इकडे शॉप्समध्ये मिळत होतं। ते तर पुढे होतं, त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता, हे पहा, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सगळ्या प्रकारच्या भाज्या, हे पहा टोमॅटो, ही आहेत वांगी, म्हणजे ज्यांनी कधी हे नाही पाहिलंय की बाबा कशा येतात भाज्या वगैरे, त्यांच्यासाठी तर हे खूप छान होतं सगळं। भेंडी पाहू शकता, दाखवतेय मी तुम्हाला हे सगळं। ह्या भाज्या आहेत सगळ्या। याच्यामध्ये एक कुठली भाजी होती मलाच नाही समजली। त्याच्यानंतर ही पालक आहे, मुळा आहे, बघू शकता तुम्ही, शेपूची भाजी आहे, मेथीची भाजी होती, ही लाल माठ बोलतात वाटतं याला, कोथिंबीर होती। ज्यांनी कधी धान्य कसं येतं हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा इथे शिकण्यासारखं होतं। इथे गहू होते, बाजरी होती, ज्वारी होती, सगळ्या गोष्टी यांनी खूप छान दाखवल्या होत्या। मुलांना घेऊन जाण्यासाठी तर खूप छान आहे। आपण तर असं फिरतोच,
पण मुलांना अशा ठिकाणी नेहमी असं काही असेल ना जिथे खूप मुलांना काहीतरी शिकायला भेटेल, जे त्यांना सहसा इकडे शहरामध्ये बघायला नाही भेटत, त्या गोष्टी त्यांना इथं बघायला मिळतात, शिकायला भेटतं त्यातून। पाहू शकता तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचे सगळे झाडं असतात किंवा कशाला काय येतं, कसं येतं, ह्या सगळ्याचं खूप छान त्यांनी इथे अरेंजमेंट करून दाखवलंय। सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे पाहू शकता तुम्ही, खूप छान होतं सगळं। सगळ्याची माहिती दिलेली होती, तसंच सगळं वाचून समजून घेऊ शकतात असं होतं। आता हे सगळं रीड करायला तिथे आम्हाला एवढा वेळ नव्हता, पण तुम्ही ह्याचे सगळ्याचे फोटो वगैरे काढून आरामात घरी येऊन पण हे सगळं वाचू शकता असं होतं। व्हिडिओ वगैरे काढायला पण तिथे काही असं नव्हतं की बाबा तुम्ही इथे शूट नाही करू शकत वगैरे, असं काहीही नव्हतं। पाहू शकता तुम्ही हे पहा, सगळ्याची खूप छान अशी माहिती पण तिथे खूप छान सगळी लिहिलेली होती। मिरची आहे, असं कुठल्याही प्रकारची एकही फुलेच नाही तर अशी भाजीही नव्हती अशी की जी तिथे नाहीये। सगळ्या प्रकारच्या भाज्या कशा येतात हे सगळं त्या कुंड्यांमध्ये आलेल्या होत्या, सगळ्या भाज्या, त्यांची सगळ्यांची माहिती सगळं होतं ह्या एक्झिबिशन मध्ये। खूप यूजफुल होतं हे एक्झिबिशन आणि हे 5 दिवस चालू असतं। आम्ही तर एकदम लास्ट डेला गेलेलो, पण हे 5 दिवस हे एक्झिबिशन चालू असतं आणि 5ही दिवस इकडे हे सगळं पाहण्यासाठी खूप गर्दी असते। लोक आवर्जून हे पाहण्यासाठी जातात। नेक्स्ट टाइम तुम्हीही हे सगळं पाहण्यासाठी जाऊ शकता। फेब्रुवारी महिन्यामध्ये हे एक्झिबिशन दरवर्षी इथे भरत असतं। हे पहा, कढीपत्ता, अगदी गरम मसाले ते सुद्धा सगळे इथे होते। पाहू शकता, वाचू शकता, दाखवतेय मी हे सगळे तुम्हाला। असं काहीच नाहीये जे ह्या एक्झिबिशन मध्ये नव्हतं। खूप छान, अगदी सगळ्याची टोटल माहिती इथे होती। सुगंधी वनस्पती ज्या कुठल्या कुठल्या आहेत त्याही सगळ्या इथे होत्या। आणि इकडे हे शॉप आहेत जे की मी तुम्हाला बोलले की इथे ह्या शॉपमध्ये तुम्हाला ह्या अशा प्रकारे कुंड्या वगैरे विकत मिळत होत्या, ज्यामध्ये हे असे सगळे शॉप्स होते, सगळ्या गोष्टींचे शॉप्स होते इकडे। तर हे सगळं आपण घरी पण करू शकतो, सगळी फुलझाडे वगैरे जे पण तुम्हाला बनवायचे, तर त्यासाठी जे पण तुम्हाला लागतं की बी असेल, त्याच्यासाठी जे कुठलं औषध असेल, जे रोपं होती, ते सगळ्याचे इथे शॉप्स पण होते। माती पण इथे मिळत होती की म्हणजे कुठल्या सगळी कशी माती पाहिजे ती आपल्याकडे अवेलेबल नसते, तर यांच्याकडे ते सगळं विकण्यासाठी होतं, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता आम्ही इथून बाहेर पडत आहोत। तर कसं वाटलं तुम्हाला हे एक्झिबिशन, हे पहा, मला नक्की कमेंट करा की हे सगळं कसं वाटलं, आणि पुढच्या वर्षी हे बघण्यासाठी तुम्हीही नक्की इथे जा।